संयमी समजल्या जाणाऱ्या जैन समाजाच्या एका मुनींनी आज चक्क शस्त्र हाती घेण्याची भाषा केली। गरज पडल्यास आम्ही शस्त्र हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलं। तर कबूतरखान्यावर बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट सरकारलाही आव्हान दिलं। आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारने भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी घेतला। दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंनी प्रत्युत्तर दिलं। देशात न्याय व्यवस्था आहे, ज्यांना कबूतर आवडतात त्यांनी ती घरी नेऊन पाळावीत असं मनीषा कायंदे म्हणाल्या। जैन मुनींनी सरकारला काय नेमकं आव्हान दिलं आणि मनीषा कायंदेंनी कसा पलटवार केलाय पाहूया। अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। चाकू सुरे हत्यार काढतात। अहो या देशामध्ये कायदा आहे, कोर्ट आहे, पोलीस आहे। त्याच्यावर आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे, पोलीस आहे, महानगरपालिका आहे, हे सगळ्यावर उत्तर देतील। पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील। पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती, नागपंचमीला बंद केली ना, मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीच ना। अनेक परंपरांना अशा मुरड घातलेली आहे। पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू। और मी एकटा नाही येणार। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन। खरं तर मला आठवतं 4 दिवसापूर्वी माननीय मंगलप्रभातजी लोढा त्यांनी म्हटलं होतं की याच्यात कोणीही जैन नव्हते। मी तरी माझ्यासाठी काही इगो इश्यू नाही आहे तो। आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय, हे लक्षात यायला पाहिजे। पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स, प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील, त्यांनी घरी पाळावेत। कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना। मी काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना। चित्रा वाघनी मनीषाने काढलं। चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत। जेव्हा धर्मगुरू जे मार्गदर्शक असतात त्यांनी अशा प्रकारे आम्ही दोन्ही आमदारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला। मनीषा, चित्रा वाघ असं त्यांनी एकेरी उल्लेख केला। म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत, आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो, कायदे बनवतो, निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे। एकीकडे जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिला तर दुसरीकडे दादरच्या कबूतरखाना परिसरातील बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली। कबूतरखाना परिसरात स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं। त्यामुळे दादर स्थानकाजवळच्या कबूतरखान्याला छावणीचं स्वरूप आलं। जैन समाजाकडून बुधवारी कबूतरखान्याजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। पालिकेनं लावलेल्या ताडपत्री आंदोलकांनी फाडल्या होत्या। आता पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। कबुतरांना धान्य टाकल्याप्रकरणी किती गुन्हे दाखल झालेत आतापर्यंत पाहूया। 13 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत एकूण 144 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातून आतापर्यंत 68,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। 22,200 रुपयांचा यातला सर्वाधिक दंड हा दादरमध्ये वसूल केला गेला। वॉर्ड ए पासून वॉर्ड टी पर्यंत एकूण 44 कबूतरखान्यांवर महापालिकेचं लक्ष आहे। बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं घेतलेल्या अजब निर्णयाची।